नमस्कार, आईच्या किचनमध्ये स्वागत। आज दाखवत आहे बिरड, म्हणजे हे वाल आहे। हे आता मी कुंडीत पेरणार आहे आणि त्याचे जे छोटे छोटे रोपं येतील त्याला बिरड म्हणतात। त्याची आपण भाजी करायची। त्याला साधारण 8 ते 10 दिवस लागतील बिरड यायला। आता हे मी वाल घेतलेले आहे, ते कडवे वाल आहेत। हे आता मी पेरणार आहे कुंडीत। आता ही थोडी माती मी साईडला काढून ठेवली आहे, ती त्याच्यावर घालते। खूप पाऊस पडतोय आमच्याकडे कांदिवलीला। मस्त वाटतंय, असं जाऊन वाटतंय की पावसात जाऊन खूप भिजावं। थोडंसं पाणी घालणार आहे। आणि आता बघूया किती दिवसात बिरड तयार होते। मी शुक्रवारी बिरड करण्याकरता वाल पेरले होते, ते आज सोमवार आहे, तेव्हा इतकं छान आलेलं आहे। अजून 3-4 दिवस जातील पूर्णपणे तयार व्हायला। गेल्या आठवड्यात शुक्रवारी मी वाल पेरले होते कुंडीत। आता त्याची छान रोपं तयार झालेली आहेत। आता मी ती काढणार आहे आणि त्याची भाजी करणार आहे। त्याला बिरड म्हणतात। हे जास्ती कोकणात असतं, पण मला असं वाटलं की आपण पण कुंडीत पेरून बघावे वाल। आणि छान अशी छोटी छोटी रोपं आलेली आहेत। आता ती मी काढणार आहे। हे आता कुंडीतून काढून छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। पूर्णपणे माती काढली आहे आणि आता धुवून हे निथळत ठेवणार आहे। आणि नेहमी जशी आपण पालेभाजी करतो तशीच करायची आहे। बारीक चिरून कांदा, मिरची आणि ओला नारळ हे घालून अशी याची भाजी करणार आहे मी। हे बिरड धुवून चिरून झालेलं आहे। कांदा, 2च मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत, ओला नारळ, एवढंच साहित्य लागणार आहे भाजी करता। कढईत तेल तापत ठेवलेलं आहे, तर फोडणी करायची आहे। फोडणीत मोहरी, थोडंसं जिरं, हिंग, मिरच्यांचे तुकडे, हळद, मी आता हा कांदा चिरलेला आहे तो घालते। मीठ घालते आणि आता हे बिरड चिरलेलं आहे ते घालते। दिसायला भरपूर दिसत होतं, चिरून एवढंच झालेलं आहे। तर 4 ते 5 मिनिटं जातील चांगलं शिजायला। तर हे झाकण ठेवते, गॅस बारीकच ठेवलेला आहे। आता आपण बघूया, भाजी 4 ते 5 मिनिटं झालेली आहे, छान वाफली गेलेली आहे। तर त्याच्यात ओला नारळ घालते। गॅस बंद करायचा आहे। बिरड्याची भाजी आपली तयार झालेली आहे। बिरड्याची भाजी तयार आहे। आस्वाद घ्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा।